HMPV या विषाणूचा भारतात शिरकाव झाला। देशातील 8 चिमुकल्यांना या विषाणूचा संसर्गही झाला। मात्र हे चिमुकले चीनला गेलेले नव्हते, तरीही त्यांना HMPV कसा झाला हा प्रश्न आज अनेकांना पडलेला आहे। त्याचंच उत्तर पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। HMPV न पसरले भारतात हातपाय। चीनला नाही गेला तरी HMPV कसा? HMPV न वाढवलं भारताचं टेन्शन। चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेल्या HMPV न भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली। कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह महाराष्ट्रात तब्बल 8 चिमुकल्यांना HMPVची लागण झाली आहे। आंतरराष्ट्रीय प्रवासाची कुठलीही हिस्ट्री नसताना या चिमुकल्यांना संसर्ग झाल्यामुळे देशाची चिंता वाढली। त्या पार्श्वभूमीवर कोणत्या राज्यात किती रुग्णांना HMPVची लागण झालेली आहे पाहूया। नागपूरमध्ये 2, बंगळुरूत 2, अहमदाबादमध्ये 1, चेन्नईत 2, पश्चिम बंगालमध्ये 1। 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या केरळच्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला होता। त्याच माध्यमातून भारतात कोरोनाची एंट्री झाली। मात्र आता आंतरराष्ट्रीय प्रवास न करताही देशातील 8 चिमुकल्यांना HMPVचा संसर्ग झाल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत। मात्र आंतरराष्ट्रीय प्रवास न करताही चिमुकल्यांना HMPVचा संसर्ग कसा झाला त्याची माहितीच तज्ज्ञांनी दिली। आपल्या भारतात देखील दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये अनेक वेळा जे लहान मुलांना किंवा मोठ्यांना जे सर्दी ताप पडसं होतं अशा सगळ्या रुग्णांच्या तपासण्या केल्या असता की सर्दी तापाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे न्यूमोनियाचे रुग्ण होतात त्यातले अंदाजे 13% लहान मुलांमध्ये हा HMPV व्हायरस असतो। HMPV हा विषाणू कोरोना इतका घातक नाही। मात्र या विषाणूचा संसर्ग लहान मुलं, वृद्ध आणि कमी प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तीला होतो। यात योग्य वेळी निदान आणि उपचार न मिळाल्यास हा विषाणू जीवघेणाही ठरू शकतो। त्यामुळेच नागरिकांनी हलगर्जीपणा न करता खबरदारी घ्यायला हवी। सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।